निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे दिलं ते चुकीचं. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली. पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार. मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं, एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल. अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील, संजय राऊतांचा दावा. संजय राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. राऊतांनी फोल दावे करू नये. शिंदेंच्या शिवसेनेच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर बच्चू कडूंचा निशाणा. एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू आहे. 2029ला सर्वात मोठा बदला घेणार. अवैध प्रमाणपत्रावरून जरांगेंचा हल्लाबोल. जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. जात पडताळणी समितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. चंद्रशेखर बावनकुळेंनी जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा. एकट्या बावनकुळेंना वाचवताय मी तुमचे 25-30 आमदार पाडणार. जरांगेंचा सरकारला थेट इशारा. माझी नार्को टेस्ट करण्याची काहीच हरकत नाही. मनोज जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. जात पडताळणी विभागात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचंही स्पष्ट. शिक्षण आणि बेरोजगारीवर सीजेपीचा एल्गार. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार. देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार. अभिजित दिपकेंची माहिती. राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी. वडिलांच्या हत्येवेळी तू वाचलास पण आता वाचणार नाही. बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या टोळीतील गँगस्टरकडून झिशान सिद्दीकी यांना इशारा.